प्रश्न पहिला, जगातील सर्वात मोठा कासव कोठे बघायला मिळतो? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 जापान, ऑप्शन नंबर 3 अमेरिका, ऑप्शन नंबर 4 ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तर जगातील सर्वात मोठा कासव ऑस्ट्रेलिया या देशात बघायला मिळतो. प्रश्न दुसरा, आयुर्वेदिक औषधांचा शोध कोणत्या देशात लागला? ऑप्शन नंबर 1 रूस, ऑप्शन नंबर 2 चीन, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 जापान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. आयुर्वेदिक औषधांचा शोध भारत देशात लागला. प्रश्न तिसरा, महात्मा गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला? ऑप्शन नंबर 1 कांगो, ऑप्शन नंबर 2 भारत, ऑप्शन नंबर 3 जापान, ऑप्शन नंबर 4 अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर महात्मा गांधीजींचा चष्मा अमेरिका देशाने विकत घेतला. प्रश्न चौथा, सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 युरोप, ऑप्शन नंबर 2 जापान, ऑप्शन नंबर 3 अमेरिका, ऑप्शन नंबर 4 दक्षिण आफ्रिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर सर्वात शक्तिशाली देश अमेरिका हा आहे. प्रश्न पाचवा, जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 प्रशांत महासागर, ऑप्शन नंबर 2 आर्कटिक महासागर, ऑप्शन नंबर 3 हिंदी महासागर, ऑप्शन नंबर 4 दक्षिण महासागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर्कटिक महासागर. तर जगातील सर्वात लहान महासागर आर्कटिक महासागर हा आहे. प्रश्न सहावा, जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 11 जून, ऑप्शन नंबर 2 11 मे, ऑप्शन नंबर 3 11 जुलै, ऑप्शन नंबर 4 11 जानेवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 11 जुलै. तर जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न सातवा, मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 तांबे, ऑप्शन नंबर 2 लोखंड, ऑप्शन नंबर 3 पितळ, ऑप्शन नंबर 4 प्लॅटिनम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तांबे. तर मानवाने वापरलेले पहिले धातू तांबे हे आहे. प्रश्न आठवा, मानवाने पेरलेले पहिले पीक कोणते होते? ऑप्शन नंबर 1 तांदूळ, ऑप्शन नंबर 2 गहू, ऑप्शन नंबर 3 बाजरी, ऑप्शन नंबर 4 ज्वारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गहू. तर मानवाने पेरलेले पहिले पीक गहू हे होते. प्रश्न नववा, गंगा नदीचा उगम कोठून होतो? ऑप्शन नंबर 1 पंजाब, ऑप्शन नंबर 2 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 3 उत्तराखंड, ऑप्शन नंबर 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. गंगा नदीचा उगम उत्तराखंड येथून होतो. प्रश्न 10वा, भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 28 ऑगस्ट, ऑप्शन नंबर 2 20 ऑगस्ट, ऑप्शन नंबर 3 21 ऑगस्ट, ऑप्शन नंबर 4 29 ऑगस्ट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 29 ऑगस्ट. तर भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.